श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाराय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वदिंदित गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुन नमानी. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन ओपिचमाला दंडकमलोंधर कट्याक्षर रक्षण त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी स्वामी समर्थावताधारण पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रजाल काविनाशा शेषशयनानंद वेशा अनामातीत अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकंड्या ज्यांची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृत पूर्ण निर्विघ्न हो हे जिचा वर प्रसाद मिळता गुढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूत नवियेला ते जो अज्ञान तिमिरनाशक अविद्य कानकछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकवर दत्तात्रय नवियेला धर्मसंस्थापकाने युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकवर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुलू कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिला करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची एसी एकुनिया सुती संतोषाली स्वामीराजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांचे चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंसच नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडिते चित्त ऐसे तुका रामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमानी वरद प्रसद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करुणयन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजे श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनांचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सववे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळासी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसही बैसवून दोहावरी तिसरीवर बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दनावळींतून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कलीचे दर्शन पाहिले गंगा टाक पावन नाना तीर्थे हिंदू हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदाद टाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादीसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटात येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली द्दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरती ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्यांची
भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव करीत अपाटोळ झाले भक्त तेशीची साकल्य वृत्त. अल्पमती केवेवरून सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतोन भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालते उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले. येथे राजस्व इच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहस्थी स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तस्तव पाही स्वामी आले सदनादे. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकार मालोजी राजे गादीवर दक्ष असोनी कारभारी परभण्यानी असतीचे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती. गावांत मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी एकोनिया राव बोलले काय वाणी गावांत यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आज वरी जाहले नाही आता जाऊन या लवलाही भेटू तया यतीवर्या. वरी जे केवळ अंतज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन या आताची देती दर्शना. राव मुखा माजुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवनिया गेली दुरी चरणी भक्ती पडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षडोच्छोपाचारे पूजली स्वामी मूर्ती नुप्राये. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिशोध तृतीयाध्याय गूढहा. श्री स्वामी रजानुपर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चैत्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चैत्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यांते. चोळप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरोनिया. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यांत फसले ऐसे आले की किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो ना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोण ते हो वसतसे. ऐसे तयांची निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन या चरणांचे मंगल नाम जपती वाचे हेतू पुरवणी मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे. कोणी नवसांते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती एक क्षण तटस्थ होती वैरभाव विसरून. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊन या सेवेकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना ज्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त चतुरोध्याय गूढहा. श्री स्वामी राजांपरमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञानतमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरांत. एक तपपर्यंत स्वामी राज वास करती भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपुल्या नगरांप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझे त्या अवसारी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन या अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृप लागी बरी ऐसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे
वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मनासी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती दयांचे अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी दयांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहून या तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून या युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने तिथली भाऊ सालदानी याचक धने तृप्त केली स्वामींची या पूजेती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशानिया काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविले एक युक्ती एकांती गाठोनी चोळपाप्रती त्याज लागी विनती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी येऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हासे द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा तयाचे अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कुणिया वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पाला लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभमतो अध्याय 6 श्री गणेशाय नम धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चैत्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामीप्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची अमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करीती तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले साप्ताहिक ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिलेले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजने न्यावे पळवून यासी असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयांसी मेन्यांत घालवणी स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावांचा मार्ग धरला अर्धमांगी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यांतुनी उतरले मागुनी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्यांनी मग अपयशांते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वांचने अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयांचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊन या अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेविते ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनी प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध षष्ठोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभभवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जयजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अपगरणा लोकपाला सर्वेशा अकलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा करती जानुनी यती परब्रह्म वेदांत आवडी तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी
प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी बहुत करुणी खटपटी बोवांसी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींचे ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून या सत्वर यतिराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी येशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थी भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान त्यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बोवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी रुच्छिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंशापण करीत असे ऐसे पाहुण्या ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदा स्वामी हासले मग काय बोलती यतीवर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून या वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणून कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागली कष्ट करणे फुकट आता नयेची बोवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रोनी भरले नयन कंठ झाला सद्वित तया समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथासंमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण वस्तू अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयजी सुखधामा जय जयजी परब्रह्मा जय जयजी भक्तजन विश्रामा अनंत विश्रानंदा राजे निजाम सरकार ज्यांचे पदरी दप्तर राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिन चिंतनाले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीची ब्राह्मण संतपणे बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विचले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते येथेचे राहावे आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे होऊन या हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तयानगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चैत्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्राप्त स्थाने करुनी पूजाद्रव्य घेऊन या अर्पवया समर्थचरणी जातीयती त्वरेन इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चैत्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्त गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैश्विक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भावनिक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो येशे नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक अत्यंत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदलेत येचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन आहे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन
करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य आपुले करिनी. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागुनी ब्रह्मसंबंध पीडिते. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले अतिराज त्वरित, एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणीयेशी, चुकविले तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना तिथल्या फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटोनिय निंबपत्र 10 मिरे त्यात घालती. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्म संबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग तुम्ही आनंदेचे दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन या स्वामी दर्शनांसी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करती निवागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरू आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्य सुवर्णे ताटी भरोणी आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून या सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्विक्त चित्ती, मग शिवाधारणा करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊनी वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहुणी संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्व असावा. एकोनिया वरासी आनंदलिय मनासी, वार्ता सांगते कांतेसी तेही चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते. आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान, ठेविलिया तया लागुनी शुक्लपक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे अनुनिया. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनियास तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारू अवतरले. असो पुढे प्रौढपाणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले पडले होते घट, तयांसी लाविता अमृतहस्त, ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहस्र दर्शनांते पातले. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजासी वृत्तांत कर्णोपर्णी झाला क्षुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटासी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते
जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसारी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्धी दीक्षित त्यांचे पर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळपा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे एकिला वृत्तांत अकलकोटी स्वामी समर्थ भक्तचरण तारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजान परमस्तु शुभ भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायीवर निले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती परी मुरगोडेचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन या सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातला स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्राप्त काळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटपोनी मागुनी येती गावांत सेवेकऱ्याबरोबर मागोनिया मधुकरी भोजनांतर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी ते सद्गुरु प्राप्ती करिता. सोडोनी गृह सुतकांता शीतोष्णांची पर्वा न करता आनंदवृत्ती राहिली. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐशा परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेला तुम्हास कमी ते ते आम्ही पुरविजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निषेधिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपुले प्राक्तन भोग भोगावे दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन जाहले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिकैक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणी. त्या दिवशी ग्रामभीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चालती चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन या नगरी रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवू वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष ते वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिशोत एकादशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटासी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी. दर्शनिष्ठा उत्कटचित्ती खडीसाकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निग्ध पातले. अजान बाहू सेवधन स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावणी. दृढचरण धरियेले येऊन या भानावरती श्रीचरणी सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षटकमांत ते आचरोन घेऊन या स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्यांचे करीते पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन या श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे. भिक्षेकारणे मागून या मधु करी मग यावे ब्रह्मांडावरी
जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐस्या प्रकारे करुणी अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिचे करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणी होती सदोदित. स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्थ होत असे. हे बाळप्पांसी पाहुणी नाना युक्ती योजनी, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पासी प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष, स्वामीप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिन. चैन नसे क्षणभरी भोग भोगिले काही दिन, कागदाची पुडी वेंबुतीनं पडली ती पाहुणी उकलून. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यांतून पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांची करी, व्हावे लिखित विधीची. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करणी परी बाळप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा. जाणं हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय पूजा करणे उचित. न करावी हेची सत्य या उपरी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयांतुनी, उचलुनी पाहता वाचुनी. न करावयाची पूजन ते माझी लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकुनी बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पासी. ऐसे ऐकुनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून या चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे, त्यात दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांती टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहुनी चाकरी. ऐसे लिहित असे, स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जळली होती, कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुतो द्वादशोध्याय. गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा पर्णमस्तु. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशोध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पासी कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावया लज्जा वाटसे त्यांसी, तयांते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निग्ध गुरु असे जान निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथ, तेने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयांसी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी घाराने सांगत समर्थांसी बाई ते शब्दे ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाध्याय ज्यांचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होत चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीचे मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणीसाहेब मागेती. चोळप्पा बोले, तयासी हार नाही अम्मापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिलेला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसारी काय झाली नवलपरी, बैसले समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक अवसर तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करून या झोळी समर्थे घरी करी घेतली. अलख्ख शब्द उच्चरिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थांनी, काय असती उने तिने
कोणी तेथे जे जे दर्शन आले होते त्यांची भिक्षा घालती. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणोनी. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊनी. समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटती ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीना आले मनासी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसारी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडन करी वौसाळ. ते कुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून या स्वामी चरणांसी म्हणती जावे तेथून या. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून या कारणी दुसरे दिनी समर्थाजवळ पातळे. तेव्हा एका सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांची. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशोब ठेवीचा जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाले बाईसी. गर्व भरेती कोणासी. मानिनाशी झाली. सुंदराबाई करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परिराणीची प्रीती सुंदराबाईवर बहु होती. या कारणी कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बर्वे कारभारी. तयांती हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीस भिवूनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनांसी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत. ऐसा झाला बाईच्या स्वामींच्या सेवेकरी. सरकारांतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपुरावे. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरकारी केली उत्तम प्रकारी. समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती तामिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कार करती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जया जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथासंमत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम होतो. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघश्यामना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्राप्त काळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी दे स्वामीचरण शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे आपटोनी. मग बैसावे आसनी भक्ती करोनी स्वामीचरणी. पूजा करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालवे शुद्ध तकस्नान. सुगंध चंदन लावणी. सुवासुक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींची षोडशोपचारी पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अपघराटात परा कैवल्य सदना. ब्रह्मानंद यतिवर्य जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा. वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादी समग्र तूची रूपे नटलासी. करता आणि करविता तूची हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापेले समग्र. तुझ लागी आदिमग्राध्य कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण स्वरूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूची एक विश्वेशा. वेदांची या तर्कचांचरे शास्त्रांते ही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखही निचती शनला ख्यातीवर्णिता. दृढ ठेविली चरणी माथा. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षाने दीननाथा दासाकडे पहावे. आता इतके प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्रासी या महिना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावे निर्सोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावा वयात पैल तीर. तो नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्ण कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुल्या गुण. द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन. ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो. वृथाभिमानाने नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो. तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम.
तेने हो हा सुगम दुर्जम जो भवपंथ व्यवहारी वर्तावा न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन हेतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेथे सुगन मज लागी एशी प्रार्थना एकुणी आनंद होय समर्था संतोषिनी तत्वता वर प्रसाद देईल गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाशारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वर्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चैत्र वचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती पर्यासता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामावासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपी येती ऐसे ज्यांचे वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात ते तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशा धरोण तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षाने करोनी दासाकडे पहावे श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या केवळ प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवून या तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जोडावे तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निग्ध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांत म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दृष्टे तरी बोले त्यासी म्हणे सोडले संसाराची वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जना पावक न भीत न चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसला स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडते श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेथेच अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मुद्रोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन या अंतवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून या सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे येऊन आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून या चकित झाला अंतकरणी माया ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याची बोलती यतीश्वर घरी जावे त्वा तत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदारे इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचोदशाध्याय गूढ श्री स्वामी चरणान्मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपी श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यांचे श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाम प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा झाला तयांचे एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ते एकिली कानी तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामींते जरी 8 दिवसांत मी होईल कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून या पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज
काही झाले निघेल माझे दिवाळे यांत संशय असेल. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरती. अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावयास पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती येसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडित राम म्हटले गजानना शिव नाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बैसले तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयांचे आनंदे ते पारावर नसे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला गोसाळ. श्लोक आकाशात पतिततोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडित जवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांचे. ऐसा प्रश्न कोणी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसारी उभे राहून जोडल्या ते. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी. आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मनसी. ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी. भक्त सखा दिसल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन या समर्थ घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्ते सत्वरगती मस्तकी त्याने ठेविले. म्हणती तू माझा सूत झाली आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देईल सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. तो घेऊन या तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटावी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मनसी. सत्वरज आले मुंबईसी साधुवेशा घेऊन या. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांत घेत उरवडवणी. विनवावे जोडूनी कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कवरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे ती याची. स्त्रियेचे अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन या गोसावी मठामाजी राहिले. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिस्तोत षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुंवर मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्र कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरुणी धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिशाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आपुल्या उठाउठी सांगून या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदारांस हासुनी देती. उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नाहोची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका ब्राह्मणीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता परितयांचे चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसी. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्याने केली वर्तमान पाहून या स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुताचे तयांसी लविल्या स्वामी भक्तांसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीसुत आनंदले स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थ पाहून या स्वामी भक्ती परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेडे स्वामी प्रकट
होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत द्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनांस कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येती दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयासी. स्वामी सुतही त्याप्रती मनांतील खूण सांगती एकूण या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊनी आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले अंतून राणीने सेवेकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसारी. त्या साधून ते मंदिरासी प्रार्थून या आणूनी पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून या व्यंगेसी मिठी चरणी घातली. निज सुताचे पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरवला मुखावरुनी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसारी बहुत होते सेवेकरी. वरी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालूनी प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न करती करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून सत्वरी नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची राग लागला शेवटी आजारी पडला. ऐसे समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनविती समर्थांते. मग समर्थे या अवसारी मुंबईसी पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निग्ध आणावे. वरी सुत त्यास सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याची घालून पेचित घेऊन या यावे त्वरित कोणीतरी जाऊन या. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरोनी यथार्थ ठेविली की बुडवू की याचा अर्थ स्पष्ट होता. जो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी. परिगंधन लाविती भोजनांते न उठती धरतीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांत तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्थांते सुत आपुला भक्त असोत अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमुचे आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून या बळीची मगनेला धन्य धन्य स्वामीकीवर. उतरला भोवदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडा हा श्री भगवच्चरण पर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत वरी एकही मचला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मनासी त्यासमयी मोर पाखरांसी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनी तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपून ठेविल्या विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावत वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणांसी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखवली. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मनासी करू नये. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होत रोग कोठे राहिला. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठांत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी
समागे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी, समर्थे वृत्त कोणी म्हणती द्यावे, पाठवून बाळ आहे जरी यज्ञ, तरी सांभाळू तयासी, समर्थ पुनिच्छ बाईसी बोलला, यांत तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेची आम्ही करू की, शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठविले केजप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी, दादासी करून या गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताचा यास द्यावी, कपनी जोडी निशान, ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवस निशी, गोसावी म्हणून गादीसी चालवावे आपण, दादा जरी अज्ञान होता, तरी येशे गोष्टी करिता, नकार म्हणते सर्वत्रा, न रुचे चित्ता त्याची या उपरी ब्रह्मचार्यांसी पाहिली, खटपट करोनी, शेवटी दादास मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले, समर्थे येशा समयांसी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन या माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादांच्या, मोर्चेला आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेचे, श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांची चित्ता, हृदय प्रकट ज्ञानवसी, अज्ञान गेले लया ते, धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून जाहले तात्काळ ब्राह्मण, काय धन्यता वर्णावी, असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले, ती म्हणे जी समर्थ, आपण हे काय करिता, दादाची या श्री ठेवता, पादुका काय म्हणते, समर्थ बोलले ती येसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नये, काकूबाई बोले वचन, एकास गोसावी बनवून टाकेला आपण मारून, इतुके जी पुरे झाले, एकोणिया येशा वचनाला, समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खेड्या माझी सत्वर, काकूबाईने आकांत करुणी, मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, बाळ पिटीत स्वहस्ते, परी समर्थे त्या समयी लक्ष दिले नाही, दादांसी बनविले गोसावी, कपनी जोळी अर्पिली, दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार, समर्थांची हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी, अनुसया तुझी माता निजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला, ऐसे बाईने पाहोनी क्रोधजिष्ट अंतकरणी, म्हणे तुझे ही चरणी लोकपवादार कारण, एकोणी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माझे आजपासूनी पुत्राचे एकूण वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले, काही दिवस झाल्यावरती मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली, इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टोध्याय गोढा, श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या नाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र, नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्ण अतकाठी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखील. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवणे शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके दिवशी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रीच्या ऐकुनी. सन्मुख पाहुनी तयांना अज्ञानचक्र भेदकाला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांचे. श्लोक ऐकता तेथेची समाधानी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करीत सकळ जनी. ऐसे झालिया काही वेळ समाधी उतरवणी सत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांभुजावरी मस्तक ठेविले झड करी. सद्दित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य ते यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप येती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव करती सिद्धी प्रसन्न दयाला. बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती केली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहून या नृसिंह सरस्वतीचे. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वर योजया पळवून ती याची द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजासी सुरभवनी, अंती जासी सुखाने.
येऊन या समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी आसोनिया विपरीत केवी करतील. परी अंतकरणी खून यती तत्काळ जाऊन पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन या राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये भाऊ केली. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यासही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्यांचे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्त दर्शनांते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती होती. जाऊन या बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्मखोर राजद्रोह मनासी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाचे झाडावरती तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडंग करती. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन या तैसाची आला परत स्वस्थानास झेंडा उभारलेला बंडाचा. त्यांत त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अकलकोटांत राजा क्षेत्र सरदार मायापाश तोडूनी. दृढ झाले स्वामीचरण भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकारी. उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले. दीनवदन होऊन या दृढ घालती मिठी चरणी तात्या करीती विनवसी मरण माझे चुकवावे. ते पाहून या श्री समर्थ कृताकांती काय झाले हा असे माझा भक्त आयुष्य याचे नव सरेल. पहिलं तो ऋषभदी दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नये. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ ते स्वामी चैत्र सारामृत चरित्रा सागर. मात्र इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणा करा जय जयजी यतिवरा भक्तजन संपापरा सर्वेक्षरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष देती दहन सांगता एकता पावन वृत्त श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनांसी समर्थांच्या पातला करून या श्रीची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्यांते वदती हास्यवदने करोनी फकीरांती देई खाना तेथे पुरतील सर्व कामना पक्वान्ने करोनी नाना. यथेच्छ भोजन होईल गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलविले 5 जण. जेऊ घातले दयांचे फकीर तृप्त होऊनी जाती उद्दिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिही गृहस्थे सत्वरा शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन साशंक्य झाले ते तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट यातीमध्ये पावे न कष्ट. कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांचे कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याच्याची. इतक्या माझी साहजिकच कोणी भ्रमिष्ट दूर ग्रहस्थ एक येऊन या स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दरिद्रेग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्या माझी नसेपरी. त्यासी देखून या समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. त्यांसी बोलले समर्थ तू मुंबईपुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन या एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविले. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरती सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा एकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चैत्र सारामृत झाले 20 अध्यायांपर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले. श्री स्वामी राज आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण.
सत्वरते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसार. चित्त करुणी एकाग्र निमग्र झाले निजरूपी. षटचक्रांते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते धावा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोणांत समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माजेरी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोलपरित्यासी येणे. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांचे स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिधवाया ओपलाजे चित्ती स्वामी चैत्र श्रवणाची. ते मजला सांगितले श्री स्वामी गुणानुवदन गायिले. हे स्वामी चैत्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धीचे देवास्तवन. आधार स्वामी चरित्राचं कोणहेची कथन केलेसे. श्रीगुरी कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयोध्यायी. तयावर भक्तजनांना अकलकोटी प्रवेश केला. तेथीची महिमा वर्णिला तृतीयोध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. ते निवृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्या माझी. त्यांचे न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी. पांचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यांत सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यांची केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यांत ऐकूया. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमध्यांत. ते एकांत पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय 13वा. बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सतकरा भाविका बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनचंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यांत वृत्त त्याचे. वसुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत. सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यांत निर्धार. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजित कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला हा ग्रंथ. बळवंत माझे नामे पिता पार्वती माता प्रतिवता वंदोनियाता उभयांता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल ते हे चरित्र. त्यांसी आयुरोग्य अपार संतती संपत्ती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमाने तो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनिया. ज्या कारणे ग्रंथ रचला जीही प्रसिद्ध आणिला. त्यांची रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेंचून सुंदर माळा करोना आला घेऊनी विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालूनी चरणी ठेविला भाल. सदोदित याच प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.